समाजासाठी खरं म्हणजे करण्यासारखं बरंच काही आहे। अनवाणी व्यक्तीला पादत्राण देणं अथवा तीव्र अशा या उन्हात गरजूंना छत्री देत यशदा युवती महिला फाउंडेशनने दिलासा देण्याचं काम केलंय। समाजात अनेक घटक आपल्या नजरेस पडतात। गरीब गरजूंच्या व्यथा काही वेगळ्याच, कोणीतरी केलेल्या मदतीवरच गुजारा अशी एकंदरीत परिस्थिती आहे। अशा लोकांसाठी यशदा युवती व महिला फाउंडेशन पुढे सरसावली आहे। काय करते ही संघटना तर वंचितांना पादत्राण देऊ करते आहे। चटके सोसत कुणाला चालावं लागू नये हा त्या पाठीमागचा उद्देश। अशीच मदत छत्रीच्या रूपानेही करण्यात येते। कुठे थकलेलं शरीर हे ऊन सहन करू शकणार नाही, ज्यांचा रस्त्यावरचाच व्यवसाय आहे, डोक्यावर सावलीची गरज आहे, अशा मंडळींना यशदा युवती व महिला फाउंडेशन छत्र्यांचं वाटप करते आहे। एक प्रकारे दुर्दैवी परिस्थितीत दिलासा देण्याचं हे सामाजिक कार्य। यशदा युवती महिला फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षी आम्ही हा उपक्रम घेतलेला होता। यावर्षी देखील आम्ही हा उपक्रम घेत आहोत की जे अनवाणी पायानी गोरगरीब किंवा वाटसरू जे जात असतात, ज्यांना काही कारणामुळे चप्पल मिळत नाही, अशा जे गोरगरीब लोकांना मी चप्पल तसेच छत्री या ठिकाणी यशदा फाउंडेशनच्या वतीने दिलेला आहे। तसेच आम्ही अजून एक उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे की एक कॉल करा आणि त्या ठिकाणी चप्पल घेऊन जा, किंवा चप्पल आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्या गोरगरीब असतील त्या लोकांना आम्ही देत आहोत। आपण पाहतो की सोलापूर शहराचा पारा हा 40 अंश सेल्सिअसच्या वरच जात आहे आणि यामुळं काही गोरगरीब लोकांना चप्पल घेणं देखील परवडत नाही। अशा गोरगरीब लोकांना चप्पल आणि ज्या उन्हामध्ये वाटसरू जात असतात किंवा गोरगरीब ज्या ठिकाणी फिरत असतात, तर त्या लोकांना छत्री आणि चप्पल देण्याचा उपक्रम आम्ही यशदा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी घेतलेला आहे। आणि समाजात खरंच करण्यासारखं बरंच काही आहे। मुळात याची जाणीव होणं गरजेचं, त्यातूनही दातृत्वाची भावना महत्त्वाची आणि सर्वात आवश्यक असणारी तळमळ। हे सगळं जर तुमच्या ठायी असेल तर समाजातलं दुःख वेदना यावर तुम्ही चर्चा करणार नाहीत, तर मदतीचा हातच पुढे कराल। यशदा युवती आणि महिला फाउंडेशन नेमकं हेच कार्य सध्या करते आहे।